नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांनी खांद्यावर भाजपचा झेंडा घेतला। मात्र सुधाकर बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं भाजपात रंगलेल्या नाट्याचीच सर्वात जास्त चर्चा आहे। नाशिकातल्या कैक भाजप नेत्यांच्या विरोधानंतरही सुधाकर बडगुजर यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। मात्र बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत माहिती नाही असा सूर भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि होऊ घातलेले प्रदेशाध्यक्ष म्हणजेच बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांनी आळवला। त्यामुळे स्वतः बडगुजरांचा सगळ्यांच्या भोवया उंचावल्या असणार। आता पक्षप्रवेशासाठी बडगुजरांप्रमाणेच ठाकरेंना जय महाराष्ट्र करणारे बबन घोलप, अशोक मुर्तडक एकमेकांच्या हातात हात घालून भाजप कार्यालयात पोहोचले। मात्र पक्षप्रवेशावेळी बावनकुळेंचं दर्शन होणार का याची सर्वांना उत्सुकता होती। अखेर गिरीश महाजन यांनी फोन केल्यानंतर बावनकुळे पक्षप्रवेशासाठी आले आणि बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशानिमित्तानं रंगलेल्या नाराजी नाट्याचा आपण धावता आढावा घेऊया। बडगुजरांनी भाजपात जायचं निश्चित केल्यापासून पक्षात नाराजी पाहायला मिळाली। अगदी स्थानिक आमदारांनी देखील ही नाराजी व्यक्त केलेली होती। रात्री उशिरा पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील मिळाला। बडगुजरांचा प्रवेश निश्चित झाल्यावरही स्थानिक आमदार सीमा हिरेंचा विरोध कायम आहे। बडगुजरांच्या प्रवेशासंबंधी माहीत नसल्याचं प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी सकाळी वक्तव्य केलं होतं। बडगुजरांच्या प्रवेशासंदर्भात कल्पना नसल्याचं कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचंही देखील म्हणणं सगळ्यांनी पाहिलं। दुपारी गिरीश महाजन यांनी बावनकुळेंना फोन केला। त्यानंतर चव्हाणांचं बावनकुळे प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। आता बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाआधी बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली होती आणि प्रत्यक्षात पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांचा सूर काय होता तो आपण पाहूया। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे। स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। शेवटी पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता, पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊंनी आज ठरवलं, त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता तो उशीर झाला। कारण आरोडी कॅबिनेट चालली, मंत्रिमंडळाची बैठक चालली, आमची सर्वांची इच्छा होती की उद्या आणि परवा चांगला एक मोठा स्टेज टाकून, बाहेर मोठा स्टेज बनवून त्या ठिकाणी पक्षप्रवेश करावा अशी माझी इच्छा होती। या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही। तर मंगळवार जो असतो, हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो। त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर, कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत। त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल, त्यामुळे दुपारच्या नंतर आम्ही सर्वजण आपल्या सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय, तो विश्वास, त्या विश्वासाला आम्ही सर्वजण कुठेही तडा जाऊ देणार नाही। सलीम कुत्ताशी संबंध असल्याच्या आरोपावरून नितेश राणेंनी सुधाकर बडगुजर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता। विधानसभेतही हे प्रकरण गाजलं होतं। मात्र आता सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशामध्ये नितेश राणेंना हिंदुत्वाचं हित दिसतंय। आधी सुधाकर बडगुजरवर गरजणारे नितेश राणे आता नेमकं काय म्हणतायत तेही पाहूया। उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। एक मिनिट अध्यक्ष महोदय, हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे। अध्यक्ष महोदय, माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय, जो आपल्याकडे मी पाठवणार आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, हा 93चा बॉम्ब ब्लास्ट हा फक्त मुंबईमध्ये नाही, सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला। आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसले बाळासाहेबांच्या शिवसेनेत? बडगुजरांच्या
हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे. म्हणून मला असं वाटतं, कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल, तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही. आता नितेश राणेंच्या या दोन वेगवेगळ्या भूमिकांवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे गप्प बसल्या असत्या तरच नवल. त्यांनी कोणते टीकेचे बाण सोडले तेही पाहूया. एकेकाळी भ्रष्टाचार मुक्त देशाचा नारा देणारी पार्टी आता भ्रष्टाचार युक्त पार्टी झालेली आहे आणि या देशातले सगळे भ्रष्टाचारी लोक जे आहेत ते भाजपामध्ये यायला उत्सुक आहेत. बडगुजर, तुम्ही गेलात सुखी राहा, कारण तुमची खरी जागा ही त्या सगळ्या भ्रष्टाचारी, गुन्हेगार, बलात्कारी, ईडी, सीबीआय या सगळ्या लोकांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांच्या सोबत होती. तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचलेले आहात. ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नाशिकचे सेनापती म्हणजेच संजय राऊत आणि याच नाशकातल्या 4 मावळ्यांनी आज ठाकरेंना जय महाराष्ट्र करून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राऊतांचं पित्त खवळलं. आता दाऊदलाच पक्षप्रवेश द्या अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. आता दाऊद काढणाऱ्या संजय राऊतांना उत्तर देण्यासाठी आशिष शेलारांनी मुसाला आखाड्यात उतरवलंय. पाहूया. दाऊदचे हस्तक वगैरे घेण्यापेक्षा डायरेक्ट दाऊदलाच घेऊन, हस्तक खूप झाले ना आता त्यांच्या पक्षामध्ये. आता एक दिवस प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम इथे अवतरतील. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, त्यानंतर सलीम कुत्ता तर आलेलाच आहे. त्यानंतर ते अजून जे काही लोक आहेत, छोटा शकील, हे सगळे अधिकृतपणे त्यांच्या पक्षात सामील होतील. संजय राऊत यांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारच नाही, कारण आपल्या पक्षाच्या लोकसभेतल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी ज्याला बॉम्बलाच्या केसमध्ये दाऊदचा हस्तक म्हणून शिक्षा झाली, तो मुस्सा का फुसा, त्याला घेऊन तुम्ही फिरलाय. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारण्याआधी स्वतःच्या पायाखालची जमीन बघा. दरम्यान भाजपात प्रवेश केल्यानंतर लगेचच सुधाकर बडगुजर यांनी तलवार कशा पद्धतीनं उपसली ते पाहूया. कोणी बाहेर येत नव्हतं. त्या काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी जे ते काम केलं. परंतु अचानक नीतीने घाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली. पण ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध, पाणी का पाणी